झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। बोरविहीर नरडाणा मार्गाच्या भरावासाठी गौण खनिजाची चोरी। माजी आमदार अनिल गोटे यांचा पत्रकार परिषदेत आरोप। दिल्लीत धडक देण्याचा दिला इशारा। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या बोरविहीर नरडाणा मार्गाचं काम सुरू आहे। या मार्गाच्या भरावासाठी 2 लाख ब्रास गौण खनिजाची खुलेआम चोरी होत असल्याचा आरोप माजी आमदार तथा शिवसेना उबाठाचे नेते अनिल गोटे यांनी केलाय। मात्र ही चोरी होत असताना महसूल विभागासह पोलीस प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील गोटे यांनी केलाय। यासोबतच त्यांनी सत्ताधारी भाजपावर सडेतोड टीका देखील केली। बोरविहीर नरडाणा या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी या कंपनीने आजपर्यंत 2 लाख ब्रास मुरुम वापरला। त्यापैकी त्यांनी 15,000 ब्रासची फक्त रॉयल्टी भरलेली आहे। स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी गौण खनिजाची चोरी झाली असं म्हटलं। आता ही सगळी जी रॉयल्टी आहे ती 600 रुपये ब्रास गुणिले 2 लाख गुणिले अजून 2 रॉयल्टीच्या दुप्पट दराने वसूल करावी लागते। असा हिशोब केला तर 24 कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी झाली आहे। दुर्दैव असं आहे की सगळ्या यंत्रणा या भ्रष्ट झालेल्या आहेत। शेतकऱ्याला भाव देताना मात्र 4 लाख रुपये एकर जायचा आणि त्या शेतामधनं जी रॉयल्टी मुरुम माती निघेल त्याचा भाव 600 रुपयांनी वसूल करायचा। हे काय सरकार धंदा करायला बसले का? येत्या 8 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या नुकसान भरपाईचा तसेच गौण खनिजाच्या रॉयल्टी चोरीचा प्रश्न निकाली न काढल्यास दिल्लीत संबंधित खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याशिवाय राहणार नाही। तसेच सर्वोच्च न्यायालयात याबाबत आपण दाद मागणार असल्याचंही अनिल गोटे यांनी सांगितलंय। वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।